आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये। गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ। धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। उत्साहाचा, आनंदाचा आणि भक्तीचा मिलाप असलेला नवरात्रोत्सव सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे। या नवरात्रोत्सवानिमित्त जळगावातील वातावरण अगदी भक्तिमय झालंय। शहरातील देवीचे सर्व मंदिरे भाविकांसाठी सज्ज झाले। महाराष्ट्रात देवीचे 3.5 शक्तिपीठ आहेत, मात्र तरीही प्रत्येक गावात देवीच्या विविध रूपांची मंदिरे उभारली आहेत। वर्षभर या मंदिरातून देवीची उपासना केली जाते, पण नवरात्रोत्सवात याच उपासनेला विशेष महत्त्व असतं। जळगावती देवीची अनेक मंदिरं असून ही स्थानिक शक्तिपीठे नवरात्रोत्सवानिमित्त सजली आहेत। प्रत्येक मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या 9 दिवसात प्रत्येक मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते। पहाटेपासूनच मंदिरांसमोर भक्तगण दर्शनासाठी लागलेले असतात। तर याच अनुषंगाने आपण पाहूयात जळगाव शहरातील मायादेवी मंदिरावर शौर्य मराठीने टाकलेला हा एक प्रकाशज्योत। जळगाव नगरीतील महाबळ परिसरात असलेलं मायादेवी मंदिर हे सर्वदूर प्रसिद्ध आहे। या मंदिर उभारणीची कथा ही वेगळी आहे। मनसाराम गोराणे हे गृहस्थ सरकारी दवाखान्यात काम करत असताना त्यांच्या स्वप्नात एके रात्री देवी आली व देवीच्या इच्छेनुसार येथे मंदिर बांधण्यात आले असा समज आहे। आजही दीपक गोराणे, लक्ष्मीकांत गोराणे, धनंजय गोराणे, मनीषा गोराणे, कल्पना गोराणे हेच या मंदिराची देखभाल व पूजा अर्चा करतात। बोरीच्या झाडाखाली हे मंदिर बांधण्यात आल्यामुळे बोरीवाली माता म्हणूनही भक्त या मंदिराचा उल्लेख करतात। 1971 साली येथे हे मंदिर बांधण्यात आले व 10 वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। नवरात्रोत्सवात येथे घटस्थापना केली जाते व दिवसातून 3 वेळा देवीचे वस्त्र बदलून पूजा अर्चा केली जाते। जय जय
दीपक गोराणे यांच्या वडिलांना म्हणजेच मनसाराम गोराणे यांना बऱ्याचदा स्वप्नात देवीचा दृष्टांत होत असे। मग त्यांनी स्वप्नात पाहिलेल्या जागी सहज खोदकाम केले असता त्यांना त्या जागी चक्क मातीमध्ये शेंदूर लावलेले 7 बाणे सापडले आणि हीच बाब वाऱ्यासारखी संपूर्ण महाबळ परिसरात पसरली। या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी मनसाराम गोराणे यांना 7 बाणे सापडलेल्या जागी 7 देवींचे मंदिर स्थापन करायचे सुचवले आणि हीच बाब लक्षात घेत गोराणे यांनी महाबळ परिसरात मायादेवी मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला। 7/10/1971 ह्या माता 7ही माता ज्या आहेत या 7ही माता या ठिकाणी प्रगट झालेल्या आहेत, स्वयंभू आहेत। आमचे बाबा सिव्हिल हॉस्पिटलला सर्व्हिसला होते कारपेंटर म्हणून। हो, तर त्यांना सर्व्हिसला असताना या ठिकाणी सिव्हिल सर्जन बंगल्यामध्ये आउट हाऊसमध्ये क्वार्टर मिळालं होतं। तर त्यांना नेहमी वारंवार दृष्टांत व्हायचे। मग त्यांनी साहेबांना सांगितलं की बा या ठिकाणी काहीतरी दैवी शक्ती आहे आणि मला नेहमी याचे दृष्टांत होत असतात। मग त्यावेळेस सिव्हिल सर्जन होते DK कडासने साहेबांनी DSP होते त्यावेळेस मेहरा साहेब यांना सांगितलं की बा माझ्या कर्मचाऱ्याला त्रास होतो, या ठिकाणी आपण काहीतरी खोदकाम वगैरे करून पाहायला पाहिजे की बा या ठिकाणी नेमकं आहे तरी काय। तर त्यावेळेस DSP साहेबांनी पोलिसांमार्फत संध्याकाळच्या वेळेस खोदकाम सुरू केलं। तर 7/10/1971 मध्यरात्री हे 7ही बाणे शेंदूर लागलेल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आढळून आले। आमचे बाबा मनसारामभाई दास लोहार सिव्हिल हॉस्पिटल कारपेंटर म्हणून सर्व्हिसला होते। तर त्यानंतर मग त्यांना हो मातीतून ढिगारा उपसून मग या 7ही माता सापडले। तसं एक त्या ठिकाणी एक बाबा भैरव म्हणून एक 8वा बाणा आहे। असे 8 बाणे या ठिकाणी शेंदूर लागलेल्या परिस्थितीमध्ये सापडून 1971। तर हे 7ही बाणे एका लाईनीत आता जसे आहेत आता आम्ही याच्यावर मुखोटे करून घेतले, यांचे जीर्णोद्धार केला यावर्षी। तर अगोदर शेंदूर लागलेल्या परिस्थितीत दगडी बाणे होते, तर त्याच्यावर दगडी बाण्यांचे नेहमी तडे वगैरे जायचे, शेंदूर लागलेलं विटामणा वगैरे व्हायची। तर त्याचे एक शास्त्रोक्त पद्धतीने जे मुखोटे असावे कुठल्या तरी चांगल्या धातूमध्ये, तर आम्ही सोनपितळमध्ये यावर्षी हे नवीन काम करून घेतलेलं आहे आणि तसंच माताचे यावर्षी विलेपन वगैरे झालेलं आहे। मी जरी गुरुजी म्हणून या ठिकाणी आहे, पण वास्तविक माझी खरी ओळख आमच्या बाबांचे आम्ही 4 मुलं आहोत। पैकी 2 भाऊ आमचे शनी मंदिराचे भाग बघतात आणि आमचा लहान भाऊ माझा लहान भाऊ लक्ष्मीकांत हा माझ्यासोबत ह्या ठिकाणी कामकाज माझ्या देखरेखीमध्ये पाहत असतो। तर मी आहे उपजिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल चोपड्याला सहाय्यक वैज्ञानिक अधिकारी म्हणून आहे। वारंवार आम्हाला दृष्टांत होत असतात। आता हा जीर्णोद्धार करण्यापूर्वी आम्हाला त्या काळचं दिसलं आणि कोणीतरी असं आम्हाला एक एनर्जी मिळते की काहीतरी म्हणजे आम्ही ह्या ठिकाणी अजून पण असं समाधानी नाही आहोत, तर आम्हाला वर आणा असं कोणीतरी स्वप्नामध्ये असं एखादी एक शक्ती कोणी सांगत असते। नेहमी दृष्टांत होत असतात की आम्हाला वर आणा, आमचा प्रचार करा, आम्ही तुमचा जय जयकार करू। जे अष्टभुजा माता आहे दुर्गा देवीची, प्रथम त्या देवीला नवरात्रामध्ये सकाळी 5 वाजेला साडी लागते, ती 12ला उतरते, दुसरी 12ला लागते, ती 4ला उतरते आणि 4ला लागणारी रात्रभर असते। तर 3 साड्या चेंज होतात। तर याचं नियोजन असं असतं की याची बुकिंग असते। हो, ते साडी बुकिंग करून घेतात त्या पद्धतीने। नंतर आमचं नियोजन म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही घटस्थापना असते, पंचमीला फुलोरा असतो, सप्तमीला परडी असते, अष्टमीला नवचंडी हवन असतो आणि कोजागिरीला महाप्रसाद मोठा भंडारा असतो, प्रचंड भंडारा असतो। एक दिवस अगोदर स्वयंपाकाला सुरुवात होते, दुसऱ्या दिवशी जेवण पूर्ण होतं। ती पुस्तक वगैरे हा विषय आमच्याकडे नाहीच आहे की आम्ही पावती घेऊन देणगी गोळा करून बांधकाम केलं, हा विषय नाहीच आहे। पण आम्ही फक्त 11,000 रुपये एका जणांनी म्हणजे त्यांनी दिले, ते 11,000वर आज जवळजवळ 5 लाखाचं काम झालेलं आहे। कुणाकडेही आम्ही म्हणजे पैसे मागायला गेलो नाही, पावती घेतली नाही किंवा काही नाही, ते देवीने बरोबर करून घेतलेलं आहे। या मंदिराच्या माध्यमातून गेल्या 47 वर्षापासून उत्सव मंडळातर्फे नवरात्रोत्सवात विशेष कार्यक्रमांचे येथे आयोजन केले जाते। पंचमीला फुलोरा, सप्तमीला मातेची परडी, अष्टमीला नवचंडी हवन, दशमीला घट विसर्जन तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी येथे अन्नदानाचा कार्यक्रम होतो। तसंच नवरात्रोत्सवात या मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात येत असल्याने मंदिराची येथे शोभाही वाढलेली असते। या मंदिरात आलेले भाविक मोठ्या मनोभावी मायादेवी मातेची प्रार्थना करत आपली इच्छा जाहीर करतात।
व भविष्यात ही इच्छा जर पूर्ण झाली तर मातेला घातलेले साकडे मंदिरात अर्पण करत पूर्ण करतात. जळगाव शहराच्या मध्यवर्तीच्या ठिकाणावर असलेल्या या मायादेवी मंदिरात जळगाव शहरातील व आजूबाजूच्या गावातील नागरिक येथे नेहमी येत असतात. सध्या नवरात्रीचा उत्साह सर्वदूर मोठ्या जोमाने सुरू आहे आणि याच अनुषंगाने मायादेवी मंदिरात दिवसभर भाविकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. दूध याच्यात भिजतो, त्या पुऱ्या करतो, त्या बांधतो, 5-5 करून पूर्ण फुलोरा आम्ही वरती बांधतो. हो. अच्छा, म्हणजे मग फक्त तोच असतो का फुलारा का काही जिलबीचा वगैरे असं? आम्हाला नाही, आमच्या घरचा फक्त तो 1.25 किलोचा तोच असतो. मग बाहेरचा फुलोरा येत असतो, आम्ही तो पण बांधत असतो देवीला. पर्यंत बांधला जातो. हो, 9मीपर्यंत बांधला जातो. कोणी पंचमीला आणतो, कोणी सप्तमीला आणतो, कोणी अष्टमीला आणतो. आणि मग ते तुम्ही दोघी जणी याची सेवा करत असतो. आम्ही सकाळपासून येतो, 2 जण 5 वाजल्यापासून पूर्ण देवीचा मेकअपपासून देवीची साडी नेसवण्यापासून सगळं. आता हे बघा, मला असं म्हणायचं की नवरात्राचे 9 दिवस वेगवेगळे रंग असतात, तर ते रंगानुसार तुम्ही परिधान करता साड्या का ज्यांचे जसे आले भक्तांच्या तसं? भक्तांनी जशा भावनाने साड्या आणलेल्या असतात तसं आम्ही त्या साड्या देवीला चढवतो. कारण आमच्याकडे कसं वर्षोनुवर्ष खूप जुने लोक आहे की त्यांचे आमच्याकडे बुकिंग असते आणि त्यांचं कसं त्यांचं वर्षात जे ते देवाच्या ठिकाणी कुठं जातात ते करतात तेव्हाच देवाची साडी ती फिक्स केली असते. त्यामुळे आमच्याकडे देवाला पहिली गोष्ट तर म्हणजे 4 साड्या बदलवल्या जातात. कधी महिन्यातनं आधी जेवून गेलेल्या असतात साड्या, त्यामुळे कलर हे प्रकार काही समजत नाही. आणि कलर हे देवासाठी नसतातच, ते माणसानेच हे केलेलं आहे. कलर देवाला प्रिय. अष्टमीला तुमच्याकडे होम हवन होतं? हो, दर अष्टमीला होतं. मोठ्या प्रमाणात असतं. मोठ्या प्रमाणात असतं. जोडपे नवचंडी हवन जोडपे असतात. साधारण किती जोडपे बसतात? म्हणजे तसं नसतं, आमचे कसं असतं 5 आले तर 5 बसवतो इच्छाच्यानुसार. आता तो सगळ्यांना म्हणायचं असेल की आम्हाला बसायचं आहे तर त्यांना आम्ही नाही म्हणत, आम्ही हवनला बसून घेतो. पण हवनाची जागा पण जेवढे ऍडजस्ट होतील तसे कमीत कमी 4-5. अष्टमी आणि नवमी दोघं दिवसांना हवन होतं का? नाही, फक्त अष्टमीचाच 9मीपर्यंत. म्हणजे आता चालू तो प्रज्वलितच होतच नाही. 9मीपर्यंत, दसऱ्यापर्यंत तो शांत होतो. रोज आम्ही भजन म्हणतो आणि जोगवा पण मागतो. बरं, ते आता काही स्त्री अशा अनवाणी येतात, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? त्याची श्रद्धा असते. 9 दिवस काहींचे कडक उपवास असतात, काही श्रद्धा असते त्याच्या मागे. म्हणून मला खूप छान वाटते इथे. आता नवीन मंदिर झालं, छान वाटते, खूप शांत वाटते, अगदी मन एकदम शांत वाटते. देवी पण वरतून छान वाटते. तुम्ही कधी सकाळी किंवा संध्याकाळी येतात तर काही तुम्हाला म्हणजे असं जाणवतं का प्रसन्नता की किंवा शुक्रवारी मंगळ खूप अगदी केली की सकाळी खूप छान प्रसन्न वाटतं. पहिलं दर्शन देवीचं होतं आणि आमच्या सकाळपासून खूप गर्दी असते संध्याकाळपर्यंत. म्हणजे अक्षरशः दर्शनाला गर्दी असते. संध्याकाळी जास्त होते आणि खूप जुनं मंदिर आहे ते. शक्यतो मंगळ शुक्रवार अष्टमीला जास्त नवरात्रात गर्दी राहील. आज या मंदिराला 47 वर्ष होऊन या मंदिराच्या वास्तूत व विविध लोकाभिमुख उपक्रमात मोठी वाढ झाली आहे. या मंदिराच्या माध्यमाने लोकांची श्रद्धा, उत्सव, आपली भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने जपली जात आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या मंदिरात आम्हाला पुष्कळ वर्ष झाले येतोय. खूप साक्षात्कार झालेला आहे आणि देवीचं खूप साक्षात्कार होतो, त्यामुळे देवीचं खूप महत्त्व आहे. या देवीचा आम्हाला खूप साक्षात्कार झालेला आहे. इथे मी बरेच वर्षापासून येते आणि त्यामुळे या देवीचे फार महत्त्व आहे आणि दरवर्षी नवरात्रात इथे फार गर्दी असते आणि या अनुषंगाने आम्ही इथे दर्शनाला येतो. या देवीचं खूप महात्म्य आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा अनुभव असा आलेला आहे. देवीला आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे आणि जेही मनात आपली भावना असते शुद्ध मनाने ती पूर्ण होते.